नमस्कार मित्रांनो, फुजिना अकॅडमी आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022 नंतर आता कंत्राटी शिक्षक भरतीची नवीन हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याबाबत शासनाने जी.आर. पास केला आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीबाबत 5 सप्टेंबर 2024 रोजी जो जी.आर. काढला होता, 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीबाबत, मात्र यामध्ये आता दुरुस्ती करून नवीन जी.आर. काढला आहे. आता 10 पटसंख्या असलेल्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीबाबत नवीन जी.आर. आणलेला आहे. तर मित्रांनो, या जी.आर.मध्ये काय आहे माहिती, कोणती दुरुस्ती केली आहे, तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, जे काही 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीबाबत शासनाने जी.आर. केला आहे महाराष्ट्र शासनाने. तर यामध्ये दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी सुधारित नवीन जी.आर. काढला आहे. 5 सप्टेंबरचा जो काढला होता 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या, आता त्यामध्ये सुधारणा करून नवीन 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीबाबत हा सुधारित जी.आर. आहे. मित्रांनो, यामध्ये शासनाने स्पष्ट केलं आहे की ज्या शाळेमध्ये 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या आहे, तर अशा शाळेमध्ये आता एक शिक्षक हा कंत्राटी पद्धतीने स्वरूपात घेण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती या जी.आर.मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये पात्रता, शिक्षक भरती, कंत्राटी शिक्षक भरतीबाबत पात्रता, शैक्षणिक, त्याचप्रमाणे नियुक्तीबाबत सविस्तर माहिती. त्याचप्रमाणे मित्रांनो, एक मुद्दा महत्त्वाचा गाळाला आहे, तो म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकांना घेणार होते ते आता तो मुद्दा कट करून आता बेरोजगार डी.एड व बी.एड धारक शिक्षकांना अभ्यागत जो काही डी.एड बी.एड पात्र आहेत, तर यांना आता घेणार आहेत. बेरोजगार तरुणांना यामध्ये संधी मिळणार आहे. हा मुद्दा महत्त्वाचा होता. जो सेवानिवृत्त शिक्षकांना घेणार होते तो आता कट करून फक्त बेरोजगार डी.एड बी.एड धारकांनाच यामध्ये समाविष्ट केलं जाणार असल्याचंही स्पष्ट करीत आहेत. तर मित्रांनो, या नियुक्ती देण्याबाबत विचाराधीन आहे शासन. त्यामध्ये शासन निर्णय काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकापैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड बी.एड धारक सर्वसाधारण बेरोजगार यामधून निर्गमित करण्यात आलेल्या उपरोक्त याच क्रमांक 4 येथील शासन निर्णय 5/1/2024चा जी.आर. होता. त्यामध्ये सुधारित करून आता 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या शाळांमध्ये आता ही सविस्तर भरती होणार आहे कंत्राटी स्वरूपाची. मित्रांनो, यामध्ये बेरोजगार डी.एड बी.एड धारकांना संधी देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये मुद्दा आहे तो म्हणजे आता जे काही बेरोजगार डी.एड बी.एड प्रत्येक गावामध्ये आहेत, तर त्यांना आता गावातील शाळेमध्ये जे काही संधी देण्यात येणार आहे शासनाच्या वतीने. यामध्ये सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील. त्यामध्ये मित्रांनो, वयातसुद्धा बंधन असणार आहे. डी.एड बी.एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाची सामावून घेण्यात व इतर सेवेवर कोणताही लाभ मिळवण्याचा अधिकार हक्क नसणार नाही. म्हणजेच कंत्राटी स्वरूपात ही भरती आहे. सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी 1 वर्षासाठी असणार आहे मित्रांनो. त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार पुढे कायम किंवा कंत्राटी स्वरूपात कालावधी वाढवण्याबाबत सुद्धा विचार केला जाईल शासनाच्या वतीने. त्यानंतर मित्रांनो, मानधन 15,000 मानधन तत्वावर ही कंत्राटी शिक्षक घेण्यात येणार आहेत. इतर लाभाव्यतिरिक्त म्हणजे इतर कुठलाही लाभ देण्यात येणार नाही. फक्त ठोक 15,000 रुपये महिना या तत्वावर घेण्यात येणार आहे कंत्राटी शिक्षक भरती. त्यानंतर कोणत्याही प्रशासकीय अधिकार असणार नाही. शिक्षकाला कोणत्याही अधिकारात हस्तक्षेप करता येणार नाही कंत्राटी शिक्षकाला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. मित्रांनो, यासाठी बॉन्ड करावा लागणार आहे, करार करावा लागणार आहे संबंधित डी.एड बी.एड धारकाला. त्यानंतर अध्यापनाचे तास व इतर नियमित शिक्षकाप्रमाणे असतील. मित्रांनो, संबंधित जे काही शिक्षक घेणार आहेत कंत्राटी यांना इतर शिक्षकाप्रमाणेच तासिकासुद्धा घेता येणार आहे. त्याचप्रमाणे इतर शिक्षण अध्यापनाचे कार्य करावे लागणार आहे. त्यानंतर खाली प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत. तर यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने फॉर्म प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत पाठवण्यात येणार आहेत आणि ते संबंधित डी.एड बी.एड धारकांना ते भरून द्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये छाननी करून संबंधिताची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर करार व नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर सोपवली जबाबदारी. मित्रांनो, यामध्ये नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कुठलेही
करार संपुष्टात आणण्याचा सुद्धा अधिकार असणार आहे. त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करणे शिक्षण शारीरिक मानसिक व आरोग्यदृष्टीने फिट असायला हवा. यामध्ये कुठेही अनफिट दिसत असेल तर त्याला त्यामधून वगळण्याचा अधिकार असणार आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांना. त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने त्यांच्या प्राप्त होणारी कागदपत्रे माहिती आधार सामग्रीबाबत गोपनीयता बाळगणे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जे नियुक्त केले जाणार आहेत कंत्राटी शिक्षक त्यांना शालेय जे काही शालेय व्यवस्थापन आहे त्यामध्ये संबंधित डॉक्युमेंट्स हे म्हणजे त्याबाबत गोपनीयता बाळगणं महत्त्वाचं आहे. कुठेही बाहेर लिकेज करणं शक्य असणार नाही. त्यानंतर शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्याचा येईल. त्यानंतर शाळेची पटसंख्या 10पेक्षा कमी झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले DED अर्जदारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. मित्रांनो, जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक त्यावर येत नाही तोपर्यंत कंत्राटी तत्वावर शिक्षक हे कायम ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपी सेवा पार पाडण्यात कमाल व्यत्यय निर्माण होईल अशी कुठल्याही व्यवसायात गुंतलेली नसावी. मित्रांनो, जे काही करार पद्धतीने शिक्षक कंत्राटी घेणार आहे त्यांनी कुठल्याही बाहेर व्यवसायात गुंतलेले नसावं, जेणेकरून त्यांच्या अध्यापनावर परिणाम होईल, म्हणून ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक आहे. ज्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकापैकी एका शिक्षकाची प्राधान्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी. यामध्ये 2 नियमित शिक्षकांची सुद्धा इच्छुकता तपासण्यात येणार आहे. ज्यापैकी जे इच्छुक असेल त्यांची बदली करण्यात येईल. त्यानंतर कंत्राटी तत्वावर नियुक्त असलेल्या अशा शिक्षकावर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असेल. त्यानंतर संबंधितावर गट शिक्षणाधिकारी, त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे सुद्धा नियंत्रण असणार आहे. संदर्भीय शासन 7/7/2023 अंतर्गत मित्रांनो यासाठी मानधन ठरलेलं आहे. ते म्हणजे 15,000 मासिक मानधनावर ही नियुक्ती करण्यात येणार आहे कंत्राटी शिक्षक भरतीची. त्यानंतर सदर निवडीबाबत सर्व अधिकार हे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे असणार आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने संपूर्ण GR आहे. कंत्राटी तत्वावरील नियुक्ती शिक्षक भरतीबाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे. याचे आवेदन फॉर्म हे पंचायत समिती अंतर्गत देण्यात येणार आहेत. त्यासाठी पंचायत समितीमध्ये चौकशी करावी. मित्रांनो, अशा पद्धतीने संपूर्ण निवड आहे. याबाबत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, याबाबत कंत्राटी शिक्षक भरतीबाबत इतरसुद्धा माहिती अपडेट्स, त्याचप्रमाणे फॉर्म आवेदन कसे भरायचे, कोणते डॉक्युमेंट्स असणार आहेत यासुद्धा नवीनच नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आपण संपूर्ण ही माहिती देणार आहोत. त्याचप्रमाणे मित्रांनो, शासनाच्या जे काही 5 सप्टेंबरचा GR होता यामध्ये सुधारणा करून आता पूर्वीची 20 पटसंख्या होती ती कमी करून आता 10 वर शासनाने आणलेली आहे. जे बेरोजगार DED धारक आहेत तर यांनी आता या फॉर्म भरण्याबाबत नोटिफिकेशन प्रत्येक जिल्हा परिषदेनुसार पंचायत समितींना देण्यात आलेले आहे. त्यानुसार आता हे फॉर्म सबमिट करून पंचायत समिती असेल किंवा प्राथमिक शाळा यामध्ये ही संबंधितांना फॉर्म सबमिट करण्यास संधी देण्यात येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.